नमस्ते, मी राहुल शिंदे, दुर्गम शिक्षक क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य। आज 14 जून 2025 रोजी बदली पोर्टलवर संवर्ग 1 संवर्ग 2 बदली पात्र शिक्षक आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्याची तारीख प्रदर्शित करण्यात आलेली आहे। कालपर्यंत गट शिक्षण अधिकारी स्तरावर संवर्ग 1 आणि संवर्ग 2च्या शिक्षकांच्या जे काही अर्ज आले होते त्या सर्वांची त्रिस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली आणि ती तपासणी करून ती यादी माननीय शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिनवरून किंवा शिओ लॉगिनवरून ते आता प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत। आज 14 जून रोजी ह्या सगळ्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि संवर्ग 1 आणि 2च्या याद्यांमध्ये जर आणखी कोणाला ऑब्जेक्शन असेल, कोणाची हरकत असेल, तर तुम्ही माननीय शिक्षण अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात त्याच्याविषयी अपील करू शकता। ही सुविधा 15 जून 2025 ते 17 जून 2025 असे 3 दिवस देण्यात आलेले आहेत। या केलेल्या अपिलांवर जर तुमचं समाधान नाही झालं तर यानंतर तुम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपाचं आक्षेप नोंदवू शकता। ती सुविधा 17 जूनपासून ते पुढं 4 ते 5 दिवस देण्यात येईल आणि त्यानंतर सर्व संवर्गाच्या याद्या पुन्हा एकदा प्रत्येक जिल्हा परिषद प्रसिद्ध करेल। संवर्ग 1 संवर्ग 2 बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर सरतेशेवटी संवर्ग 1 साठी शाळा भरण्याचा ऑप्शन देण्यात येईल। प्रत्यक्ष बदली प्रक्रिया शाळा भरणे हे पोर्टल चालू होईल। पण सध्या तुम्हाला फक्त संवर्ग 1 आणि संवर्ग 2 यामध्ये ज्या शिक्षकांची याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र किंवा या शिक्षकांनी चुकीची माहिती भरून या बदलीचा लाभ घेतलेला आहे, अशांवर तुम्ही फक्त माननीय शिक्षण अधिकाऱ्याच्या कडे लेखी स्वरूपात तुम्ही तक्रार नोंदवू शकता। ही सुविधा 15 जून ते 17 जूनपर्यंत तुम्हाला देण्यात आलेली आहे। नमस्ते, धन्यवाद।